मागील 3 वर्षापासून गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुका न झाल्याने गोंदिया शहरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तर दुसरीकडे नगर परिषदेकडून आरोग्य शिक्षण आणि स्वच्छता कर आकारला जातो. मात्र गोंदिया नगर परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्या आहेत. तर गोंदिया शहरात नगर परिषदेच्या वतीने एकही रुग्णालय नाही, तर स्वच्छतेचा बोजवारा उडाला. मग टॅक्स का घेता असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे गोंदिया शहरात भुयारी गटार योजनेचं काम सुरू आहे. ती नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे. तर गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रोड रस्ते खराब झालेत. नगर परिषद याकडे लक्ष देत नाही असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी केला. तर गेल्या 3 वर्षापासून गोंदिया नगर परिषदेत प्रशासक राज असल्याने नगर परिषद याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे येत्या 8 दिवसात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. आमचे जे नगर परिषद आहे, आमची मागणी अशी आहे की ज्या गोंदिया नगर परिषद क्षेत्रामध्ये जे नगर परिषदच्या माध्यमाने जे टॅक्स घेतात त्या टॅक्समध्ये शिक्षण कर, आरोग्य कर, वृक्ष कर सगळे घेत आहे. आणि नगर परिषदच्या जे लोक आहे, गरीब लोक आहे, जे राहणारे सर्व लोक आहे, त्या लोकांना जे टॅक्स पैसे पाठवतात त्याचा काही लाभ मिळत नाही. आमच्या नगर परिषद क्षेत्रामध्ये जे आमची मागणी आहे की नगर परिषद क्षेत्रामध्ये जे रस्ते बनणे चालू आहे आणि ज्या रस्त्याला शासनाच्या नियमप्रमाणे कमीत कमी 3 ते 4 वर्ष राहायला पाहिजे, ते तोडण्याची कारवाई कोणत्या प्रकारची झाली नाही पाहिजे असं त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं जातात. पण आमच्या नगर परिषद करोडोचे जे काम होत आहे, रोड बनलेले आहे, ते 6-6 महिन्यामध्ये तोडण्याचं काम नगर परिषदच्या माध्यमाने होत आहे. हा काय नगर परिषदमध्ये जे कोटी फंड शासन देत आहे या लोकांच्या विकासासाठी देत आहे, पण नगर परिषदचे जे अधिकारी वर्ग आहे, जे इंजिनियर आहे, हा का झोपलेला आहे का की आपण ज्या रोडला आपण 6 महिने पूर्ण झाले नाही, कमीत कमी नियम कायद्याप्रमाणे कमीत कमी 3 ते 4 वर्ष 5 वर्ष राहायला पाहिजे, ते रोडच्या फोडण्याचं काम करत आहे. ते आम्ही आता म्हणणं आहे की आपण रोड पहिले नको बनवा, पहिले जे काम वाचलेलं आहे ते कामाला पूर्ण करा, त्याच्यानंतर कोणताही नवीन रोड बनवा. हा आमच्या शासनाचे पैसे, जनताचे पैशाचा दुरुपयोग नगर परिषद गोंदियाच्या प्रमाणे होत आहे. आमचा विरोध आहे की तुम्हाला जे पहिले काम करायचे आहे ते काम पहिले करा, त्याच्यानंतर रोड फोडण्याचं काम करा. जिथे रोडची अति आवश्यकता आहे तिथे रोड बनण्याचं काम करा. हा आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की नगर परिषद क्षेत्रामध्ये जे भुयार गटार योजना आहे, माझ्याकडे प्रूफ आहे की नगर परिषदचे आमसभामध्ये ठराव घेतलं होतं आम्ही की भुयार गटार योजना आहे त्याला आम्ही विरोध करून जे टेंडर काढलेलं आहे ते टेंडर अनियमित आहे, त्या टेंडरला कॅन्सल करा. आणि जे भुयार गटार योजना आहे ते कायदेशीर नाही आहे, जनताच्या कोणत्याला लाभ मिळणार नाही. या आमच्या 2022ची आखरी आमसभा होती, त्यामध्ये आमच्या पूर्ण बहुमताने हा प्रस्ताव झाला होता की टेंडर कॅन्सल करण्यात यावा आणि ज्याप्रमाणे पूर्ण नियम कायद्याप्रमाणे पूर्ण काम होत नाही त्याप्रमाणे कोणतं टेंडर नवीन काढायचे नाही. पण नगर परिषदाने हा 6 महिन्याचे रोड पूर्ण होत नाही, त्या रोडामध्ये आजच्या प्रशासकीय कालमध्ये पूर्ण रोड फोडण्याचं काम करत आहे आणि रोडचे कोटी रुपये जे आमच्या जनताचे आहे त्याचा दुरुपयोग होत आहे. आमची दुसरी मागणी आहे. आमची तिसरी मागणी, दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.